हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेसवर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं की नर्स कशाला म्हणतात त्याची व्याख्या बघितलेली आहे. 2-3 प्रकारे त्यांनी तिथे व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर एम्स, ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच त्याचं उद्देश, ध्येय, एक परिचारिकेचे ध्येय काय असू शकते, उद्देश काय असतात, तर ते आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. आज आपण बघणार आहे की क्वालिटी, जी परिचारिका जी असते, जी काम करत असते वॉर्डमध्ये, तर तिची क्वालिटी काय असते, तिच्यामध्ये असणारे आवश्यक असणारे गुण आपण इथे बघणार आहे. आदर्श परिचारिकेच्या अंगी आवश्यक असणारे गुण कोणते कोणते असायला पाहिजे, तर इतर टोटल 24 गुण दिलेले आहे, तर आपण ते बघणार आहे आज. तर सगळ्यात पहिला गुण आहे की परिचारिका ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी व सुदृढ असायला पाहिजे. परिचारिका जी आहे तिला डोक्याला कोणता त्रास नको असायला आणि ती एकदम फ्री असायला पाहिजे, एकदम हसतमुखाने शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या ही ती सुदृढ असायला पाहिजे असे इथे सांगितलेले आहे. कारण तिला काय करायचं आहे, तर एका रुग्णाला सांभाळायचं आहे, तिला दुसऱ्याला, त्या रुग्णाला मानसिक धीर द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरची आहे की मनाची स्थिती. परिचारिकेच्या अंगी मनाची स्थिती ही स्टेबल असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. ते एकदम असं आपण म्हणतो ना की चलबचल असं नको असायला पाहिजे, ती एकदम कॉन्स्टंट असायला पाहिजे. तर परिचारिकेच्या अंगी मनाची स्थिती ही अत्यंत आवश्यक आहे. ती असल्याशिवाय ड्युटी करून, शुश्रूषा करून, घरातील कामे करून तिला अभ्यास करता येणार नाही. तिला काय करायचं आहे, जॉबही करायचा आहे, ड्युटी करायची आहे, त्यानंतर तिच्या घरचे जे कामं असतात ना ते करायचे आहे, शुश्रूषा करायची आहे, तर हे सगळं करूनही तिला अभ्यास सुद्धा करायचा आहे. त्यामुळे तिची मानसिक स्थिती जी आहे ती स्टेबल असायला पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या नंबरची आहे की वक्तशीरपणा व नियमितपणा. तिच्यामध्ये वक्तशीरपणा असायला पाहिजे आणि नियमितपणा. म्हणजे वक्तशीरपणा म्हणजे वेळेवरती ड्युटीवर गेली पाहिजे, त्यानंतर नियमित ती ड्युटीला गेली पाहिजे वेळेवर. जर हे गुण तिच्या अंगी नसेल तर ती मेडिकेशन जे असते पेशंटला, रुग्णाला मेडिकेशन जे द्यायचे असतात, औषधं टाइम टू टाइम द्यायचे असतात, जर तिच्यात वक्तशीरपणा नसेल तर ते दिल्या जाणार नाही आणि रुग्ण लवकर बरा होणार नाही, त्यामुळे तिची हेल्पही होणार नाही. म्हणून परिचारिकेने आपल्या अंगी वक्तशीरपणा आणि नियमितपणा ठेवायला पाहिजे. त्यानंतर ती नेहमी हसतमुख, 4 नंबरचं दिलेलं आहे की ती नेहमी हसतमुख, आनंदी आणि उत्साही असायला पाहिजे. परिचारिका ही नेहमी स्माइली फेस घेऊन हॅपीनेस असला पाहिजे तिच्यामध्ये. त्यानंतर स्फूर्ती असायला पाहिजे. मी चालली आज, रोज नेहमी मी अशीच ड्युटीवर जाते आणि आज पण चालली, असं नको व्हायला. तिने एकदम काय करायला पाहिजे, स्फूर्ती घेऊन ड्युटी करायला जायला पाहिजे. कारण तिच्या चेहऱ्याकडे बघून जो रुग्ण आहे तो दुरुस्त होत असतो. अर्ध औषध जे आहे ते पेशंटला आपण जेव्हा इमोशनल बॅलन्स करत असतो, इमोशनल टच जेव्हा आपण पेशंटला देतो, तर त्यावेळेस ते अर्ध जे मेडिकेशन आहे ते आपण परिचारिका पेशंटला देत असतो. त्यामुळे उत्साही, आनंदी आणि हसतमुखाने परिचारिकेने तिथे राहायला पाहिजे, वॉर्डमध्ये राहायला पाहिजे. तर चारित्र्यवान असायला पाहिजे. तिचे चरित्र चांगले असावे. समाजात परिचारिकेला जो काळीमा लागलेला आहे, आपल्याला माहिती आहे परिचारिका नर्स जेव्हा म्हणतो तेव्हा कॅरेक्टर विषयी खूप काही बोललं जातं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे कॅरेक्टर आहे ते इथे येऊन पडलेलं आहे, ते आपल्याला हाय लेवलला अपग्रेड करायचं आहे. ओके. तर आपल्याला असं कोणतंही काम न करता आपल्याला आपलं चारित्र्य बरोबर ठेवून आपल्याला वॉर्डमध्ये आपलं काम करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या इथे 4था नंबरचा जो गुण दिलेला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे की आपण 5व्या नंबरचा जो दिलेला आहे की चरित्रवान असायला पाहिजे. त्यानंतर 6 नंबरचं जे आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, 6व्या नंबरचं कोणतं आहे, आदर्श. तिच्या अंगी आदर्श हा गुण असायला पाहिजे. म्हणून तिने आपला पोशाख स्वच्छ व नीटनेटका ठेवावा. त्यामुळे मन प्रसन्न राहते व आपले व्यक्तिमत्वही उठून दिसत असते. आणि त्याचमुळे आपल्याला व्हाईट जो असतो ऍप्रॉन, व्हाईट आपला जो ड्रेस आहे तो दिलेला आहे का, तर त्यासाठी की आपण एकदम नीटनेटकं, स्वच्छ आणि एकदम फ्रेश दिसायला पाहिजे. म्हणून आदर्श हा आपल्या अंगी गुण असायला पाहिजे. त्यानंतर 7व्या नंबरचा दिलेला आहे की ती कशी असायला पाहिजे, दयाळू, प्रेमळ आणि सहानुभूती. तिच्यामध्ये नेहमी कोणत्या प्राण्याविषयी, पक्ष्याविषयी किंवा रुग्णाविषयी, जे रुग्ण असतात त्यांच्याविषयी एकदम दया असायला पाहिजे. ना, एकदम रक्तबंबाळून पेशंट आलेला आहे आणि आपण रिलेटिव्ह सोबत एकदम ॲरोगेंटली बोलत आहे, तर हे व्हायला नको. म्हणून तिच्या अंगी काय असायला पाहिजे, तर दयाळू, प्रेमळ आणि सहानुभूती असायला पाहिजे. परिचारिका ही दयाळू, प्रेमळ व सहानुभूती बाळगणारी असावी.
रुग्ण हा आजाराने आधीच पछाडलेला असतो आणि आपण त्याला इकडे तिकडे इंजेक्शन टोचत राहतो, तर त्यावेळेस काय होते, तो आणखी त्रासतो आणि तो चिडचिड करायला लागतो. कधी कधी काय होते की रुग्ण जो आहे तो मानसिक स्थिती त्याची स्टेबल नसते आणि तो आपल्यावर चिडचिड करतो. अशा वेळेस आपण त्याला समजून घ्यायचं आहे, आपण सहनशीलतेने सगळं हँडल करायचं आहे. तर आपण असं म्हणू नाही शकत की तुम्ही कसं काय माझ्या अंगावर येत आहे, ओके. तर आपल्याला त्या गोष्टी त्यांना समजून सांगायचं आहे. म्हणून 7व्या नंबरचा जो दिलेला आहे, दयाळू, प्रेमळ आणि सहानुभूती रुग्णाच्या परिचारिकेच्या अंगी असायला पाहिजे. त्यानंतर 8व्या नंबरचा आपल्याला दिलेला आहे की कर्तव्य व जबाबदारीची जाणीव. आपण बघितलेलं आहे की पेशंट जेव्हा वॉर्डमध्ये असतो तेव्हा तिच्यावर परिचारिकेवर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यानंतर वॉर्डमधलं सामान असतं, छोटे छोटे ऑपरेटर्स असतात, तर ह्या सगळ्या गोष्टीची तिला जाणीव असायला पाहिजे. त्यानंतर 9व्या नंबरचं दिलेलं आहे की प्रामाणिकपणा. तिच्यामध्ये नेहमी प्रामाणिकपणा असायला पाहिजे. जर तिच्या हाताने कोणतं ऑपरेटर फुटलं, काही मशीनमध्ये काही बिघाड आला, तर तिने प्रामाणिकपणे ते कबूल करायला पाहिजे की माझ्या हाताने चुकी झालेली आहे आणि वरच्या ज्या सिस्टर इन्चार्ज असतात किंवा मेट्रन असतात त्या मेट्रनला जाऊन सांगायचं आहे की माझ्या हाताने ही चुकी झालेली आहे. तर ज्ञान लालसा 10 नंबरचं दिलेलं आहे की तिच्यामध्ये ज्ञान लालसा असायला पाहिजे. तिने जास्तीत जास्त अभ्यास करून लायब्ररीमधले बुक जो तिच्या अभ्यासक्रमाला जो हे दिलेला असतो, अभ्यासक्रम दिलेला असतो, त्याच्या व्यतिरिक्त तिने पुन्हा बुक्स रेफर करून आपलं नॉलेज वाढवायला पाहिजे. त्यानंतर जे पेशंट येतात त्यांचे सिम्पटम्स, साइन अँड सिम्पटम्स, नवीन नवीन डिसीजेस ते तिने रीड करायला पाहिजे आणि पेशंटवर तसंच आहे की नाही हे प्रॅक्टिकली सुद्धा बघायला पाहिजे. तर ही ज्ञान लालसा ही तिच्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर 11 नंबरचं दिलेलं आहे की तीक्ष्ण निरीक्षण शक्ती. तिची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण हवी. रुग्ण नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे याचे निरीक्षण केले पाहिजे. कधी कधी काय होतं की जे सायकॅट्रिक जे पेशंट असतात तर ते कधी कधी नॉर्मली वागायला लागतात, तर कधी कधी ॲबनॉर्मलीही वागायला लागत असतात. तर त्यावेळेस आपली जी क्वालिटी आहे ती असायला पाहिजे की तीक्ष्ण असायला पाहिजे. आपण ओळखता आलं पाहिजे की पेशंट नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. त्यानंतर 12 नंबरची दिलेली आहे की तिच्यामध्ये जिद्द व चिकाटीपणा असायला पाहिजे. तिच्याजवळ जिद्द व चिकाटी हवी. तिने कोणतेही काम आत्मविश्वासाने केले पाहिजे. ड्युटी संपली म्हणून घड्याळाच्या काट्याकडे पाहून चालणार नाही. जी 8 घंट्याची जी ड्युटी असते आणि 8 वाजताच जर पेशंट आहे बरोबर, तर 8 वाजताच मेडिकेशन आहे, तर ते मेडिकेशन आपल्या ड्युटीमध्ये आपण दिलंच पाहिजे. असं जर आपण म्हटलं की आता जे नेक्स्ट स्टाफ येणार आहे मी तिला हँडओव्हर करणार, तर असं करून चालणार नाही. आपल्याला काय करायचं ते आपल्या ड्युटीमध्ये संपवायचं आहे. त्यानंतर विनयशीलता व नम्रपणा 13 नंबरचं दिलेलं आहे की विनयशीलता व नम्रपणा तिच्यामध्ये असायला पाहिजे. तिच्या अंगी आपली काहीही चूक नसताना वरिष्ठांनी आपणास बोलले, अगर रागावले, तर ते नम्रपणे तिने ऐकून घ्यायला पाहिजे आणि मग जरी तिची चुकी नसली तरी तिने ऐकून घ्यायला पाहिजे. आणि काही दिवसानंतर किंवा काही वेळेनंतर ज्यावेळेस जे वरिष्ठ शांत होतील त्यावेळेस त्यांना समजून पटवून सांगायचं आहे की तिथे माझी चुकी काहीच नव्हती, सिच्युएशन अशी होती. त्यानंतर चपलता. परिचारिका चपळ असावी, कामे झटपट करावी. तिच्या अंगाच्या दिरंगाईने रुग्ण दगावण्याची भीती असते. तिच्या अंगी तारतम्य भाव हवा, म्हणजे कोणते काम अधिक महत्वाचे आहे ते आधी केले पाहिजे. तारतम्याने क्रमवार कामे केली पाहिजे. इमर्जन्सी काय आहे हा ना, त्यानंतर प्रायोरिटी कशाला म्हणतात, तर ह्या गोष्टी तिने समजून घेतली पाहिजे की सगळ्यात आधी काम कोणचं करायला पाहिजे, कोणचं काम नाही करायला पाहिजे. हा तारतम्यपणा तिच्यामध्ये असायला पाहिजे. तर त्यानंतर दिलेलं आहे की धैर्यवान व धाडसी वृत्ती. 15 नंबरचं दिलं आहे की धैर्यवान असायला पाहिजे. जेव्हा पेशंट येतो, ऍक्सिडेंटचे जे पेशंट येतात, त्यानंतर सीझरचे जे पेशंट येतात, तशा पेशंटला बघून तिने घाबरायला नको. तिने स्वतः धाडसीपणे राहून जे रिलेटिव्ह येतात त्यांना धीर द्यायचा आहे, पेशंटलाही धीर द्यायचा आहे. त्यानंतर 16 नंबरचं दिलेलं आहे की आज्ञाधारक, योग्य मान देणारी. तिने नेहमी आपल्या वरिष्ठांना त्यांचे शिक्षण, वय व अनुभव पाहून त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. तिने नेहमी आदरणीय राहायला पाहिजे. ज्या संस्थेत आपण शिकतो, काम करतो, त्याबद्दल तिला अभिमान असावा. तिचा दर्जा वाढविण्यासाठी तिने प्रयत्न केला पाहिजे. त्यास काळीमा लागेल असे वागू नये. तिने आपले कॅरेक्टर बरोबर ठेवायला पाहिजे. जे सिनियर्स असतात, डॉक्टर्स असतात, तर त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. जे पेशंट असतात, पेशंटचे रिलेटिव्ह असतात, जे एजेड असतात, त्यांनाही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आपलं कोणतंही काम असं करू नये की नर्सेस या शब्दावर पुन्हा काळीमा लागेल.
तर 17व्या नंबरची जी दिलेली आहे समान वागणूक देणारी, तिने प्रत्येकाला आहे जी समान वागणूक द्यायला पाहिजे. म्हणजे हा श्रीमंत आहे किंवा हा गरीब आहे किंवा हा व्हीआयपी पेशंट आहे तर मी याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणार असं न वागता तिने सगळे रुग्ण तिच्यासाठी सारखे असायला पाहिजे. त्यानंतर ती शिस्तप्रिय असावी. 18 नंबरचं जे दिलेलं आहे ती शिस्तप्रिय, महत्वाकांक्षी, काटकसरी वृत्तीची असायला पाहिजे. परिचारिकेच्या अंगी हे गुण असणे खूप आवश्यक असते. त्यानंतर स्पष्ट वक्तेपणा, जे आहे ते रिअल सांगून द्यायचं की म्हणजे तुमचं पेशंट व्हेंटिलेटरवर आहे, त्यांचे चान्सेस किती आहेत, तर हेही तिने स्पष्ट सांगायला पाहिजे. खोटी आशा कुणालाही देऊ नये. त्यानंतर सहनशील व विनम्र 20 नंबरचं दिलेलं आहे की तिच्यामध्ये सहनशीलता असायला पाहिजे आणि विनम्रपणा असायला पाहिजे. सहृदयता, तिच्यात सहृदयता असावी. रुग्णावर कोणतीही प्रोसिजर करते वेळी त्या रुग्णाच्या ठिकाणी आपण स्वतः असतो किंवा आपले नातेवाईक असतील तर आपण काय केले असते, कसे वागले असतो याचा विचार करून त्याचप्रमाणे तिने वागायला पाहिजे. ना आपण जेव्हा वॅसोपिक्स लावत असतो, इंजेक्शन देत असतो, कॅथेटर टाकत असतो तर या सगळ्या प्रोसिजरच्या वेळेस आपण एकदम त्यांना असं धाडधूस असं करायला नाही पाहिजे. प्रोसिजर आधी समजून सांगायची आहे ना, आपले जे असतं ते एक्सप्लेन करायचं, हँडवॉश करायचं, हे सगळ्या गोष्टी करून आपण त्यांना ते काय होईल मग आपल्याला ते कोऑपरेट करतील आणि आपली प्रोसिजर करण्यातही इझी जाईल. विश्वासपात्र 21 नंबरचं दिलेलं आहे की विश्वासपात्र, आपल्याला जे कोणतेही काम जर कोणी दिलेलं आहे तर ते आपण जबाबदारीने पार पाडले पाहिजे. एकदा जर आपला विश्वास चालला गेला तर डबल विश्वास वापस येत नसतो. त्यामुळे आपण विश्वासपात्र असून आपले काम करायला पाहिजे. त्यानंतर 23 नंबरचं दिलेलं आहे की तळमळीने काम करणारी, ती तळमळीने काम करणारी असायला पाहिजे. तिच्याजवळ तळमळ हवी, कोणतेही काम तळमळीने पार पाडण्याची तिची वृत्ती हवी. तिने कोणतेही काम असं अर्ध्यावर सोडू नये. अर्ध मेडिकेशन दिलं, अर्ध थांबवून दिलं, दुसरा पेशंट आला वॅसोपिक्स लावून दिलं, ते ब्लड पडत आहे, स्टॉपर लावलं नाही, तर अशा गोष्टी करू नये. आपल्याला काय करायचं आहे, तळमळीने काम करायचं आहे. अर्ध्यावट कोणतीही गोष्ट सोडायची नाही. रुग्णाची सेवा करताना एकनिष्ठता, कॉन्सन्ट्रेशन आपल्यामध्ये पाहिजे असते. तिने पैशाच्या लोभाने कोणतेही काम करू नये. पैशाच्या लोभाने परिचारिकेला माहिती आहे सगळ्यांना की पेमेंट कमी असतो, तर कोणत्याही लोभात पडू नये. त्यानंतर 24 नंबरचं दिलेलं आहे की सतत विवेक बुद्धीचा वापर करणारे. सतत विवेक बुद्धीचा म्हणजे काय, तर प्रायोरिटी काय आहे, हा ना, प्रायोरिटी काय आहे, फर्स्ट सेकंड प्रायोरिटी देऊन सतत बुद्धीने तिने काम करायला पाहिजे. सतत विवेक बुद्धीला पटेल असे वागणे आवश्यक आहे, ते अंगात भिडणे आवश्यक आहे. नुसती सांग काम्या, जे डॉक्टर ऑर्डर देत आहे ते फक्त फॉलो करत आहे किंवा जे सिनियर ऑर्डर देत आहे ते फक्त फॉलो करत आहे असं करायचं नाही. आपण ही गोष्ट का करत आहोत, याचे साईड इफेक्ट काय आहे, याचा फायदा काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून सतत विवेक बुद्धीचा वापर करून काम करायचं आहे, नुसतं सांग काम्या असायला पाहिजे नाही. हे जे आपलं लेसन आहे परिचारिका व परिचारिका हे इथेच संपलेलं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की मॅडम भ्रूणशास्त्र जे आहे ते घ्या, तर मी आता नेक्स्ट मिडवायफरी घेणार आहे. तर चॅनलला नुसतं बघू नका, प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.